एक सुरात असा कडक लागला पाहिजे. हा ट्रिबल शार्प कर तिथला आता. ट्रिबल अजून शार्प कर. पोरांनो शांत, शाळेची लेकरं नाही तुम्ही, शांत. करूया थांब कशात तर. बस थांब. चला एक सगळ्यांनी शांत रे. ए लेके कुठे चाललाय? चल लवकर ये बघ. चला सगळे बसून घ्या, अर्धा तास, जास्त वेळ नाही. चला सगळे. दीदी चल तू पण खुर्ची घेऊन खाली बस. चल लवकर. बरोबर ते आता राहू दे निकाल टाकन सगळं तुझं. ये इथं दे रे बाबा, एक पाण्याची बाटली दे. चला सगळ्यांनी आता येणारा एक तास सर बसून घ्या. सगळ्या पोरांनो नंतर तुम्हाला पूर्ण वेळ आहे मी गेल्यानंतर ट्रोल करायला, त्यामुळे काय हरकत नाही. नंतर सोशल मीडियावर जायचं, आरामशीर ट्रोल करायचं. आता काही बघता आता ऐकून घ्यायचं मला. आणि तुम्ही माझे लई लेकरं, चांगली लेकरं आहे माझे. सोनं माझं बाळ आहे, पिल्लू आहे तू माझं. त्यामुळे अगदी बाळासारखं ऐकायचं. नाही आवडलं काय हलवलंस काय? ट्रिबल कुठे गेला? काय नाही आवडलं तर नंतर सोशल मीडियावरती ट्रोल करायला माझा सोशल मीडिया अगदी मोकळा आहे सगळा. सगळ्यांना, माझ्या खानदानाला सगळ्याला शिव्या घालायच्या आरामशीर आणि खूप छान पद्धतीने ट्रोल करायचं. परदेशात पण मी गेलो पाहिजे एवढ्या सुंदर ट्रोल करायचं मला. चला बाकी आता काही शाळेचे लेकरं नाहीत, नाहीतर शाळेच्या लेकरांना मला सांगावं लागतं. दंगा मला चालत नाही. कारण काय आहे माहितीये का, आई बाबाचा लय लाड आहे. महाराष्ट्र शासनाचा तर नियम आहे पोरांना मारायचं नाही, पोरांना अजिबात हात लावायचा नाही, महाराष्ट्रात नियम आहे. आणि आई बापापेक्षा आईचा लय लाड आहे. नवसाचं कार्ट आहे. 4 वर्ष पोटाला नव्हतं, गावदेवीला नवस केलं, वटवागुळ माझ्या पदरात पडलं. आजीच्या लाडाचं चड्डी घालता येत नाही, शिंबूड काढता येत नाही, शिला गेलं तर आम्हीच धुतो. पण आमच्या लाडाचं कार्ट आमच्या लेकराला हात लावायचा नाही. एखाद्या शिक्षकाने थोडा जरी हात लावला, कार्ट घराकडे जातं. तिसरीचं कार्ट लय नालायक घराकडे जातं. त्या मम्मीला एकाचं 2 करून सांगतं, मम्मी मला लय मारलं. मम्मी त्याच्यापेक्षा हुशार, लगेच फेरेन लावली लावून पाऊंड्स पावडर थापवून त्या मुख्याध्यापकाच्या केबिन मध्ये कुणी मारलं माझ्या नवसाच्या दिवट्याला. पण माझा नियम लय वेगळा असतो. पोरानं दंगा केला एका रबाड्यात त्याची चेंडी वली. परवा लातूरला एकाला रबाडा पडला, त्याला दिवाळीचा बोनस जरा उशिरा मिळाला. एका रबाड्यात पुढून वली, मागून झेंडवासारखी पिवळी. पण आता इथं सगळी माझी कॉलेजची लेकरं आहेत, त्यामुळं काय हा प्रश्न काय उद्भवत नाही. चला सगळ्या मातानं तुम्हाला अगदी येणारा 1 तास मस्त आनंदात, टेन्शन घ्यायचं नाही. तुमच्या चेहऱ्यावर मी मगापासून बघतो एवढं टेन्शन अजिबात नाही. आलं हसायला, बिनधास्त दात काढून हसायचं. किडलेली दात शेजारणीला दिसली तरी चालत्या, हसत तिला टाळी द्यायची, पडली तर पडू दे तिकडं. नाहीतर मी कसं हसू, आमच्या ह्यानी बसले तर मला कसं बाई काय अजिबात नाही. तुझं ह्यानी कुठं पण जातंय, खदा हसून येतंय, तू मर बस आपली, माझी लेकन माझं लेकरू करत. त्यामुळे आलं हसायला, जोरात हसायचं, टेन्शन घ्यायचं नाही. फक्त हसता मांडीवर पोरग असलं तर तेवढं आदळायचं नाही. काल एका मातेनं हसत पोरगच आदळलं खाली, तिच्या सासूची लागली भांडण. आवाज येतोय ना रे व्यवस्थित पाठीमागं? चला त्यामुळं सगळ्यांनी 1 तास अर्धा तास शांत. मोबाईल काढून उगाच कोणी शायनिंग मारायचं नाही. आलं का लक्षात? मोबाईलवर मी आपला बोलतोय, मोबाईलच्या स्क्रीनवर असं चालत नाही. येणारा 1 तास परिवर्तनाची आग लागली पाहिजे. मगापासून हातामध्ये पुस्तक बघत होता ना, वाया गेलेलं पोर, त्या पोरानं काही चमत्कार केला, तुम्ही तो बघितलेला आहे. आणि आता सुद्धा तुम्हाला 1 तासामध्ये तुमच्या अंतरंगामध्ये मी ते पेरणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी एकदम शांत. गिरी कोण जर तिकडून पालक आले, कोण मान्यवर आले, शांतपणे आणून बसवायचं. मध्येच वाजवत बिजवत आणून तिथं सत्कार मागा असलं काय करायचं नाही. शांतपणे आणून बसवायचं. आलं का लक्षात? मध्येच कोणी उठायचं नाही. आईबाप सांगायला आलोय. आपल्या आईबापाने ना, खरं सांगू का, आईची शपथ घेऊन आपल्या आईबापाने आपल्या गुडघ्याच्या वाट्या बदलल्या. एवढा झिजला, पाठीचा कणा मोडला, पण वाघासारखा ताट उभा राहिला. कारण आपल्या लेकरांच्यासाठी. लक्षात घ्या, पोराला 12वी नंतर उच्च शिक्षणाला प्रवेश घेऊन द्यायचा होता. बापानं किडनी विकली आणि 4 वर्षानंतर बाप जेव्हा ICU मध्ये होता, तेव्हा त्या लेकराला कळालं
साला आज आपण MBBS होणार, पण आपल्या बापानं आपल्यासाठी किडनी विकलेली आहे. तो बाप आज तुमच्या समोर मांडायला आलोय. त्यामुळं पाय दुखला, हात दुखला, हे झालं ते झालं, काय नाही, सगळ्यांनी सहन करायचा येणारा 1 तास. हा चला, आणि पोरांना हात जोडून जातोय. कोणाला जर काय पटलं नाही, 100% माझे विचार पटत नाहीत, नाही पटले ऐकून घे. आपल्या आई बापांना आयुष्य दिलंय ना, आपण कितीतरी हजारो तास फक्त मोबाईलच्या स्क्रीनवर नको त्या गोष्टी बघण्यासाठी वाया घालवलेत. 1 तास माझ्यासाठी वाया घालवायचा, त्यानंतर सोशल मीडिया तुला खुलाय. माझी पार आई बहीण काढली तरी मला काही, माझ्या आईला पण, माझ्या खानदानाला, आम्हाला कोणाला फरक पडत नाही. कारण मी आणि माझा हा लेकरू सोनवणे सर, आम्ही राष्ट्राचं कार्य करतोय, राष्ट्र जडणघडणीचं कार्य करतोय. त्यामुळे आम्हाला काय कोणाची काय पडलेली नाही. तुम्ही किती आम्हाला ट्रोल करा. चला, सब मंगल आहे, सब आनंद आहे. तुझ्याकडे हात केला, असा हात केला, आवाज चढवायचा. आलं लक्षात? इकडं हात केला, आवाज चढवायचा. असं केलं ट्रिबल शार्प करायचा. मोबाईल वगैरे बघत बसायचं नाही. तुझं माझं नातं नवरा बायको सारखं. हा, तू नवरा मी बायको. हा, साऊंड चुकला मेलास. हा चला, सब मंगल आहे, सब आनंद आहे. बहुजनांच्या अंधाऱ्या वृद्धप्राय जीवनात निर्भेट जगण्याचा सोनेरी किरण पसरविणारी, विजापूरच्या दत्ता समोर निमूटपणे झुकणाऱ्या नमणाऱ्या बेलगाम सरंजामदारांच्या बेबंदशाही विरुद्ध आवाज उठवणारी, सरंजामशाही कुलवंश परंपरा यांना नाकारून बहुजनांच्या अस्तित्वाचा झेंडा फडकवणारी, कल्याणच्या मुल्लायमेत सुभेदाराची सोन किंवा बेलवाडीच्या पाटलाची कन्या यांना मातृस्थानी लेखणारी, 17व्या शतकात सरंजामशाही विरोधात वादळ उभे करणारी, जनतेला बलिदानाची प्रेरणा देऊन बहुजनांचं स्वराज्य उभे करणारी, महान रचनात्मक प्रतिभेचा रणपुरुष, समर्पणशीलतेचे प्रतिकारी, प्रत्येक मातृभूमीचे असीम उपासक, सूर्यकुलातील सर्वश्रेष्ठ पुरुष, क्रांती पथकावरील सर्वश्रेष्ठ यात्री, रणशीलतेचे मानदंड, स्वराज्याचे संस्थापक, शककर्ते, युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज, संपूर्ण स्वराज्याचे ज्ञानपीठ, विचारपीठ, प्रेरणापीठ म्हणजे महासाहेब जिजाऊ, स्वराज्याचे स्वप्न पाहून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनावरती कोरणारे आमचे आबासाहेब म्हणजे शहाजीराजे भोसले, बुद्धिमान, पराक्रमी, अभ्यासू, जिज्ञासू, चारित्र्य संपन्न आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेले शिवराज्य, शिवनीती आणि शिवधर्माच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत लढणारे आमचे शंभूराजे, शिक्षणाचे ज्ञान गंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत, गरगरिबांच्या हृदयापर्यंत पोहोचवणारी आमचे महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्री आई, कमो आणि शिका हा महामंत्र मुलांच्या मनामध्ये रुजवून त्यांच्यातला माणूस जागे करणारे आमचे कर्मवीर भाऊराव पाटील, मौमेना होणे आम्ही विष्णुदास, मौमेना होणे आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे, बले तर देव कासेची लंगोटी, नाताळाची माती हनुकाठी, हा क्रांतिकारक विचार संपूर्ण विश्वाला देणारे जगद्गुरु संत तुकोबाराया, हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छतेचा महामंत्र देत मानसांची अंतर्मने स्वच्छ करणारी आमचे संत गाडगे बाबा आणि आपल्या लेखणीच्या जोरावरती संपूर्ण विश्वाला मानवता, समता, बंधुत्वता हा महामंत्र देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून एक मुखाने आपण सर्वजण बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. चला, आजच्या या व्याख्यानाची सुरुवात अतिशय सुंदर झालेली आहे, पण माझ्या लेकरानं, माझ्या लेकीनं, माझ्या मातानं, पितानं लक्षात घ्या, आपल्या नजरेतून आजच हे व्याख्यान आहे, पण माझ्या नजरेतून हे कोणतं व्याख्यान नाही. कारण शेकडो वर्षापासून व्याख्यान होत आली, विचारवंतांचे विचार व्याख्यानाच्या प्रबोधनाच्या माध्यमातून आमच्या कानापर्यंत आले, पण आमच्या कानातला विचार आमच्या मनाच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचला नाही, आमच्या काळजाच्या तळापर्यंत पोहोचला नाही, आपल्यामधला माणूस जागा झाला नाही. हे कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी, गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी. प्रचंड गर्दी या राष्ट्रामध्ये झाली, प्रचंड गर्दी या राष्ट्रामध्ये झाली, पण कुठे तर आमच्या मधला माणूस आणि माणूस की हरवत चालली. आज या मातीमध्ये 4 वर्षाच्या लेकीवर अत्याचार होतो. आज एखादा हरामखोर हातामध्ये कोयता घेतो, माझ्या लेकीच्या शरीराचे तुकडे तुकडे करतो. आज हे 3-4 वर्षाच्या लेकीवरती अत्याचार होतो, त्यांच्या डोक्यामध्ये दगड घातला जातो. आजही उच्च शिक्षणाच्या नावाखाली माझं पोरग हातामध्ये दारूचा ग्लास घेतं, आई बाबाच्या डोळ्यामध्ये धूळ झोपतं. पोरग काय करता? माझं
माझं पोरग मुंबईला शिकतं, माझं पोरग पुण्यामध्ये शिकतं आणि त्याच पोराच्या हातामध्ये जेव्हा दारूचा ग्लास येतो त्या बापानं जगायचं कसं? म्हणून आज पोरानं तुमच्या समोर मी उभा आहे. आज जबंद व्याख्यान नाही तर व्याख्यानाच्या पुढचं एक पाऊल असतं ज्याला परिवर्तन म्हणतात. कारण पोरांनो, या 21व्या शतकामध्ये लक्षात घ्या, कुठेतरी आम्ही आई बाप विसरू लागलो. आई बाबांचं कष्ट आम्ही पायाखाली घेऊ लागलो. ही माती कोणाची याचाच विसर आम्हाला पडू लागला. हे माझ्या लेकरा, ही माती माझ्या बुद्धांची, ही माती माझ्या छत्रपती शिवाजीराजांची, ही माती माझ्या बसवेश्वरांची. कोण छत्रपती शिवाजीराजे? अगोदर तुझ्या काळजामध्ये पेरून घे बरा. कोण छत्रपती शिवाजीराजे? अरे ज्या राजाने स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिलास. ज्या राजाने स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिलास, पण शत्रूंच्या स्त्रियांना आया बहिणीचा दर्जा देणारा जगातला एकमेव राजा, ज्या राजाचं नाव छत्रपती शिवाजीराजा बोरानो. मग या राजाच्या मातीमध्ये आजही माझ्या लेकीच्या शरीराचे तुकडे तुकडे का? आजही माझी पोरं व्यसनाच्या विळख्यामध्ये अडकतात का? छोटंसं अपयश आलं म्हणून माझी पोरं आज आत्महत्या करू लागली का? कशासाठी? कारण आमच्या मधला माणूस कुठे तर हरवत चालला. म्हणून लेकरा आज तुझ्या समोर उभा आहे. हे बघ, आज व्याख्यान नाही तर हे आहे परिवर्तन. दिस इज द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ युअर लाईफ. यू हॅव टू चेंज. आणि म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे. आणि हे जर परिवर्तन समजावून घ्यायचं असेल तर सगळ्यात अगोदर कृतज्ञता काय असते याची जाणीव तुम्हा आम्हाला झाली पाहिजे. कृतज्ञतेचा अर्थ असा आहे, ज्या ज्या लोकांनी आमच्यासाठी काहीतरी केलं त्या लोकांच्यासाठी आम्ही काय केलं. ज्या आईनं मला जन्म दिला त्या आईसाठी मी काय केलं, आणि ज्या बापाने मला जन्म दिला त्या बापासाठी मी काय केलं. ज्या मातीमध्ये मी वाढलो, ज्या मातीमध्ये मी घडलो, ज्या मातीनं माझ्या पंखांना बळ दिलं, उडण्याचं सामर्थ्य दिलं, त्या मातीसाठी मी काय केलं. पोरांनो, याला कृतज्ञता म्हणतात. या परिवर्तनाच्या सुरुवातीला माझ्या मुखातून नाव आलं होतं माझ्या छत्रपती शिवाजीराजांचं, माझ्या आऊजी जाऊचं, माझ्या गाडगेबाबांचं, किंबहुना बुद्धांच्या पासून गाडगेबाबांच्या पर्यंत ज्या ज्या महामानवांनी, क्रांतिकारकांनी, समाज सुधारकांनी तुमच्या आमच्यासाठी रक्ताचा आणि विचारांचा अभिषेक या मातीमध्ये घातला, त्या प्रत्येकाची नावं माझ्या मुखातून निघाली, आपल्या कानापर्यंत पोहोचली. जय जयकार झाला, पण बेबीच्या देठापासून झाला नाही. आणि इथंच खऱ्या अर्थानं आम्हाला कृतज्ञता कळते. यू हॅव टू अंडरस्टँड दॅट फर्स्ट. हू इज युअर फादर, हू इज युअर मदर. आणि म्हणून तुला सांगतोय बरा, ज्या ज्या वेळेला या महामानवांची नाव आमच्या कानावरती येतील, ज्या ज्या वेळेला माझा आई बाप माझ्या डोळ्यासमोर दिसेल, त्या त्या वेळेला अंगातलं रक्त उसळलं पाहिजे. आणि तो जय जयकार कसा झाला पाहिजे? बेबीच्या देठापासून झाला पाहिजे. पोरा, आई बापाची पुण्याई म्हणून एवढं सुंदर शरीर आम्हाला मिळालेलं आहे. आज 2 कोटीचा बंगला आहे, 40 लाखाची गाडी आहे, 5-50 तोळं सोनं माझ्या अंगावरती आहे. माझे लेकरं आनंदाने शिकतात का? फक्त माझा आई बाप नसता तर माझं अस्तित्व नसतं. या दुनियेमध्ये माझा जन्मच असू शकला नसता. आणि म्हणून तुला सांगतोय, आई बापानं दिलेले हे सुंदर शरीर, या शरीराला 2 हात आहेत. दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या, आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या, पाठीचा कानात ताट ठेवायचा, चेहऱ्यावरती एक तेज घ्यायचं. लक्षात घ्या. आणि राष्ट्राचं कार्य करणाऱ्या माझ्या छोकऱ्यानं, माझ्या वाघानं जय जयकार असा झाला पाहिजे. हा सारा आसमंत अगदी दुमदुमून गेला पाहिजे. चला, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या, प्रत्येकानं आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या, पाठीचा कानात ताट ठेवायचा आणि दोन्ही हात उंच गगन भरारी घेत या राष्ट्राचा जय जयकार झाला पाहिजे. चला, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी सगळ्यांनी. तुम्ही काय साखरपुड्याला आलाय का? आई सगळी सजावट देताय लावून दोघांचा आणि एक घरातलं देतो ढकलून. चला लवकर सगळ्यांनी. लेकरा, बास नाही वाढला पाहिजे, ट्रिबल शार्प पाहिजे, एवढ्या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. अजिबात बास नाही वाढला पाहिजे काही झालं तरी. चला, याला जरा त्याची विसल येते का? विसल कशाची येते? विसल आली नाही पाहिजे. चला, दोन्ही हाताचे. बाबा, सगळीकडे कॅमेरा बरं उभा राहतो, उभा राहा, बसून नाही, सगळीकडे बिराव व्यवस्थित. चांगला जय जयकार घे. चला, दोन्ही हाताच्या दोन्ही मोठे, पाठीमाग सगळ्यात जोरात जय जयकार झाला पाहिजे. अखंड सगळा अहिल्यानगरनं बघितलं पाहिजे. चला, दोन्ही हाताच्या दोन्ही कडे बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब
कसं चेहऱ्यावर तेज आलं. एवढी वर्ष 150 टन फेरे लावली थापलीचा, काय उपयोग झाला? आणि तू पण हळूच बहिणीची घेऊन लावली. बघा कसं दिसतोय, टुक्कार ते टुक्कार राहिलं, पण राष्ट्राचं नाव मुखावर आलं, कसं चेहऱ्यावर तेज आलं. हा आता पोरीनो पहिला महामंत्र, आई वडील इथं आलेला भेटायला. व्याख्यान संपलं रे संपलं, पळत जायचं चर्चा. बाई माझं काय होतंय, माझं असं बाई तसं बाई, आणि त्यात आणि हातात मोबाईल. अजून कसा त्याचा मेसेज आला नाही, काय 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 डोक्यात असतंय. त्याला झाला गॅस्ट्रो, त्याचा काही मेसेज येत नाही, ते गेलं निघून. हा पण कारट्यानं आज तसं करायचं नाही. आज नुसतं पळत जायचं, मम्मी जवळ जायचं, मम्मीला म्हणायचं मम्मी आय लव्ह यू मग करायचा. मम्मीच्या गालाचा मुक्का घेऊन टाकायचा. आलाय पप्पा तर पप्पाला धरायचं आणि पप्पाच्या गालाचा पहिला ट्रिपल मुक्का घ्यायचा. पपड्या मग 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 करायचं. एवढ्या आनंदात ऐक तुमचे आई बाप आम्हाला म्हणाली पाहिजे महिन्यात असलं काहीतरी ठेवा. एवढ्या आनंदात आज प्रत्येक क्षण आणि क्षण गेला पाहिजे. आणि मातानं तुम्हाला पण सांगतोय, तुम्ही आनंदी तर सगळं खानदान आनंदी, कुटुंब आनंदी. तुम्ही पण आता घरी गेल्यानंतर, घरी गेला सासू पुढं आली, कसं करता खरं सांगा? सासूकडे बघून कसं करता मातानो? बेडकासारखं नाक फुगवता, नागिनीसारखं फुसफुस फुसफुस करता, बोट मोडून नवऱ्याला म्हणता म्हातारी माझ्या बोकांडी कशाला आणून ठेवून काय काय करता. आज तुम्ही तसं करायचं नाही. आज तुम्ही पण लेकरं आनंदी, तू पण आनंदी. घराकडे जायचं, सासू पुढे आले, सासूकडे पाहिजे असं करायचं, आत्या मग करायचा. म्हातारीच्या गालाचा मुका घ्यायचा. म्हातारी दान करून खाली पडली पाहिजे. म्हातारी खाली पडली, तिला सोडायची नाही. तिच्या दुसऱ्या गालाचा ट्रिपल मुका घ्यायचा. आत्या मग 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 करायचं. म्हातारीनं तुझ्या नवऱ्याला फोन केला पाहिजे, बाबा लवकर इकडे आहे, तुझी बायको कुठं तर गेली होती करुण अकॅडमी मध्ये, काय ऐकून आल्या, माझ्या गालाचं मुक्क घेऊन गाल सुजवलाय, लवकर ये. पौर्णिमा संपून गेली, आज हिच्या अंगात आले. नवरा आला राहिला, नवऱ्याकडे पाहिजे नाच करायचं. येस माय डार्लिंग आय लव्ह यू मग करायचं. नवऱ्यानं तर कोलांटी उडीच मारली पाहिजे. एवढ्या आनंदामध्ये एवढ्या आनंदामध्ये आज सगळ्यांनी घरी जायचं. आणि तुम्हाला खरं सांगू का मातानो, या जगातला सगळ्यात श्रीमंत आणि आनंदी माणूस कोण असेल तर हा वसंत. पाठीमागं कुणी हलायचं नाही, दंगा नाही चालत रे मला. ए बाबा दंगा करू नका, तसं करू नका, माझ्याकडे लक्ष द्या, नाही तर चालत नाही. बघ काय सांगतोय, या जगातला सगळ्यात आनंदी माणूस कोण तर हा वसंत अंकारे. 20-20 हजार प्रेक्षक माझ्या समोर असतो. झाडावरचा पक्षी सुद्धा मी उठू देत नाही. एवढी वाचा सिद्धी छत्रपतींच्या मातानं तुमच्या आशीर्वादाने या वसंताच्या जीवेवरती आली. 20-20 हजार प्रेक्षक. पण इयत्ता 1ली ते 4थीची कार्टी जर माझ्या समोर आली तर मात्र माझा हातपाय लटलटायला लागतात. कारण ही कार्टी कधी काय करतील याचा अंदाज नाही. अनेकांची व्याख्यानं या कार्ट्याने पाडली. कीर्तनकारांच्या तोंडाला तर भेस आणला. शिक्षक तर घड्याळ लावून बसतय, शाळेत कार्ट घरला कधी जातंय, आणि घरात त्याची आई घड्याळ लावून बसत्या, कार्ट शाळेला कधी जातंय. मागच्या महिन्यामध्ये खाली रत्नागिरीला माझा कार्यक्रम होता. मस्त असा अंगठ्या बिंगट्या घालून, गॉगल बिगल घालून असा मी बसलेलो होतो. आणि एक माता ढुलत ढुलत माझ्या जवळ आली. मला म्हणाली, सर तुम्ही आमच्यावर अन्याय करताय. म्हणलं माते भगिनी काय तुझ्यावर अन्याय केला ग? तर ती माता मला म्हणते, सर तुम्ही सगळ्या शाळेला परवानगी दिली, सगळ्या कॉलेजला परवानगी दिली, तुम्ही माझ्या युनिटला परवानगी दिली नाही. म्हणलं माते भगिनी कोणतं ग तुझं युनिट? तर ती माता मला म्हणते, सर लहान गट मोठा गट, इयत्ता 1ली ते 4थीचं माझं युनिट आणि मी त्याची मुख्याध्यापिका. लहान गट म्हटल्यानंतर माझं पाय थरथर कापायला लागलं. मी म्हणलं माते इकडे पाहिजे तर आजचं मानधन तुला देतो. एक काम कर, एक बस घेऊन ये, त्या बसमध्ये सगळी कार्टी घाल, तू पण त्याच्यामध्ये बस आणि खाली गोव्याला पिकनिकला निघून जा. पण ही कार्टी घेऊन माझ्या समोर बसायचं नाही. मॅडम लय हुशार होत्या. मॅडम मला म्हणाल्या, सर तुमच्या पुढं नाही बसवत, मागं बसवली तर चालतील का? मग मी पण विचार केला, म्हणलं ठीक आहे माझ्या मागं बसव, पण माझ्यापासून चांगली 100-200 फूट लांब कार्टी बसवायची. हातामध्ये 2 काट्या घेऊन 2 शिक्षक बसवायचं. जर का कार्ट्याने दंगा केला काय खरं नाही. मॅडम हरणासारख्या पळत गेल्या. मला वाटलं 5-50 कार्टी घेऊन येतील, पण चांगली 100-200ची हनुमान गँगच घेऊन आल्या. कार्टी पण एवढी नालाय, कोण चड्डी झाडतय, कोण माती उधळतय, कोण कोणाला दगड मारतय. एक तर कार्ट माझ्या जवळ आलं, मला व्याख करून गेलं. म्हणलं वसंतराव संपलं तुमचं व्याख्यान, बसवलं. आणि मग मातानं आज घरी जायचं, सोशल मीडियावरती वसंत अंकारे नाव टाकायचं. शेकडो नाही हजारो व्हिडिओ असे धाई नाचत येतात. असाच खुर्चीवरती उभा असतो आणि लेकरांच्या छाताडावर तांडव करत आई बाप राष्ट्र धर्म महामानव त्यांच्या काळजावरती मी पेरत असतो. लाकडाची मोठी खुर्ची होती, खुर्चीवरती मी उभा होतो. व्याख्यान एवढं रंगलं होतं, एवढं रंगलं होतं, प्रत्येक जण माझ्या व्याख्यानामध्ये गुंग झालेला होता. आणि पाठीमाग बसलेले एक लहान गटाचं कार्ट कधी रांगत रांगत येऊन खुर्चीच्या खाली बसलं होतं, कुणालाच माहिती नव्हतं. आणि जसं व्याख्यान रंगात आले, कार्ट्यानं मुंडकं बाहेर काढलं आणि खालनं मला म्हणतंय, साहेब मागणं पॅन्ट फाटल्या तुमची.
बँड वाटल्या म्हणल्यावर पाहिला मी खाली उडी टाकली, कारण मागून 2 कॅमेरे सुरू होतं. सगळ्या रत्नागिरीला लाईव्ह चाललं होतं. म्हणलं वसंतराव फाटलेला नकाशा रत्नागिरीच्या घराघरामध्ये पोहोचला. म्हणून हळूच मागं हात लावला, बघतोय तर सगळं काही व्यवस्थित होतं. मग मात्र कार्ट्याकडे एवढं मोठं डोळे केलं. म्हणलं नालायका कुठं फाटल्या, तर खालनं मला म्हणतंय कसं फसवलं, थोबाड बोडेन म्हणलं तुझी. असली माझ्या राष्ट्राची प्रेमळ कार्टी. एक तर कार्ट आईच्या मांडीवर बसलं होतं, ती माता माझ्या शेजारी बसली होती. कार्ट दिसायला एवढं गोरगोमटं होतं, पण लई नालायकाने आगाव होतं. माझ्याकडे बघायचं, गालात फुस करून हसायचं आणि आपल्या मम्मीला म्हणायचं, मम्मी ते खुर्चीवर उभं राहिलेलं आपल्या बॉब सारखं दिसतंय. बॉब म्हणल्यावर मला लई भारी वाटलं. म्हणलं या लेकराला आपल्यात बॉब दिसतो, याचा अर्थ असा आहे की माझ्यासारखं कोणीतरी याच्या घरामध्ये आहे, त्याची आठवण त्याला येते, म्हणून आपल्याला बॉब्स म्हणतंय. मी पण जरा नखरा केला. लेकराकडे बघितलं, म्हणलं काय रे माझ्या शोन्या. शोन्या म्हणायचा अवकाश. कार्ट खाल्लंच उठलं आणि मला म्हणताय बॉब जरा इकडे ये. तसं त्याच्या आईनं त्याचं तोंड दाबून धरलं. जसं आईनं तोंड दाबून धरलं, मी उठलो. म्हणलं का ग माते, एवढा सुंदर माझा भाचा आपल्याला बॉब्स म्हणतो, याचा अर्थ असा आहे आपल्यासारखं कोणी तर तुझ्या घरामध्ये आहे, त्याची आठवण त्याला येते, म्हणून आपल्याला बॉब्स म्हणताय. तर म्हणू दे. ती माता मला म्हणाली, दाद्या गप्प खाली बस, बॉब्स आमच्या कुत्र्याचं नाव आहे. परत काही 4 तास त्या कार्ट्याकडे मी बघितलं नाही. ए पोरानो, ए माझ्या लेकरानो, हा होता थोडा विनोद बाग, ही होती थोडी गंमत, हे होतं थोडस तुझ्या मनाचं मनोरंजन. पण मनाचं मनोरंजन करायला मी आज तुझ्या समोर उभा आहे का? नाही बघ. हे माझे मित्र सोनावणे सर, हे शून्यातून विश्व निर्मिती केली बघ. असंख्य लेकराच्या छाताडावरती नाचत त्यांच्यामध्ये आत्मविश्वास भरला. आज त्यानं मला तुझ्या समोर उभं केलंय. मनोरंजन करायला आलोय का? नाही आलो माझ्या लेकरा. हे बघ, आज आलोय ना, तर लक्षात घे, महाराष्ट्र नाही अखंड राष्ट्रभर मी फिरत असतो. महाराष्ट्र नाही अखंड राष्ट्रभर मी फिरत असतो बघ. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता, आणि या ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज म्हणतात, देवळातला देव मेला, देवळातला देव मेला, अंतरीचा जागवारे. हे कोणता अंतरीचा देव, याचा शोध घेत असताना त्याच ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज म्हणतात, या कोवळ्या कड्या माझी लपले नेताजी रवींद्र शिवाजी, विकास दे प्रकटे समाजी. शेकडो महापुरुष, या शेकडो महापुरुषांनी जन्म घेतलेला आहे. कुठे जन्म घेतलेला आहे? या कोवळ्या कळ्या. कोणत्या कोवळ्या कळ्या? या राष्ट्राच्या शाळेच्या भिंतीमधून शिकत असलेल्या या कोवळ्या कळ्या. हे मातानो, तुमच्या पोटात आलेलं तुमचं लेकरो तुझ्या मांडीवरती वाढत आहे बघ, तुझ्या संस्कारामध्ये घडत आहे बघ, आज रात्रंदिवस मेहनत करत आहे बघ. त्या लेकरामध्ये जन्म घेतला या महामानवानी. पण आमची नजर चुकली, आमचा दृष्टिकोन चुकला. शिक्षणाच्या नावाखाली पोरं आई बापाच्या तोंडाला काळं भासू लागली. आमची लेकरं व्यसनाच्या विडख्यामध्ये अडकू लागली. 100 पोरं आज शब्द ठोकून ज्या वेळेला मैदानात उतरतात, हजारो लेकरं माझे व्यसनाच्या विडख्यात अडकू लागली. का? कशासाठी? तर आमच्या मधला माणूस कुठेतरी हरवत चालला. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे माझ्या लेकी. वसंतांकारी आला आणि आम्हाला हसवून गेला. असं होता का म्हणे? आज आलोय तर लक्षात घे, माणुसकीची ठिणगी तुझ्या अंतरंगामध्ये टाकून जाणार बघ. बाप नावाचं वादळ तुझ्या काळजामध्ये पेरून जाणार बघ. आई नावाचा मायेचा महासागर तुझ्या प्रत्येक रक्ताच्या थेंबा थेंबामध्ये पेरून जाणार बघ. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बघ पोरी. आज एक काम करायचं पोरा. हे व्याख्यान संपल्या जर असेल इथं आई, आणि जर नसल तुझी आई, तर घरी गेल्यानंतर एक काम करायचं पोरानो. त्या माऊलीच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या माऊलीला आज पहिला प्रश्न विचारायचा, जो प्रश्न आम्ही आमच्या आईला कधीच विचारला नाही पोरानो. आम्ही डॉक्टर झालो, आम्ही इंजिनियर झालो, आम्ही अधिकारी झालो, आमचा तिरंगा चंद्रावरती फडकला, पण ज्या आई बाबांना आम्हाला जन्म दिला, तो आई बाप मात्र कुठेतरी वेदनेमध्ये सडू लागला. म्हणून पोरी तुला सांगतो बघ, आज एक काम करायचं बघ, पळत पळत घरी जायचं बघ. त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या आईला आज पहिला प्रश्न विचारायचा, आई 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस आई. आई गा 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस, त्या वेळेला आई तुला किती यातना होत होत्या ग आई, तुला किती वेदना होत होत्या. पोरानो, तुझ्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर मिळतील बघ. ज्या क्षणाला हा प्रश्न तू तुझ्या आईला विचारशील, टच करून तिच्या डोळ्यामध्ये पाणी येईल बघ, आंबरडा पडेल ती माऊली, तुझ्या गळ्यामध्ये पडेल बघ ती माऊली. कारण पोरानो, 9 महिने 9 दिवस ज्या वेळेला ती माऊली तुम्हा मला या उदरामध्ये ठेवत असते, आणि ज्या वेळेला ती माऊली तुम्हा मला जन्म देत असते, या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलाय पोरा. या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलाय. ती आंबरडा फोडत असते, ती टाचा घासत असते, आणि समोर उभ्या असलेल्या डॉक्टरांना ती माऊली सांगत असते, साहेब
माझा जीव गेला तरी चालेल साहेब, पण माझ्या पोटचं पोरग मात्र वाचलं पाहिजे साहेब. साहेब माझा जीव गेला तरी चालेल साहेब, माझ्या पोटचं पोरग मात्र वाचलं पाहिजे साहेब. साहेब ज्या लेकराला 9 महिने इथं ठेवलंय मी साहेब, प्रत्येक क्षणाला त्याची वाट बघते. कधी एकदाचं लेकरू या उदरातून या दोन्ही तळ हातावरती येतं आणि कधी एकदाच मी त्याला डोळं भरून पाहते. साहेब त्या लेकराला मला नाही पाहता आलं तरी चालेल, पण माझं लेकरू आज वाचलं पाहिजे. हे पोरानो, एवढ्या आनंद यातना त्या माऊलीनं हे सहन केल्या, म्हणून आज या खुर्चीवरती बसलायस बघतो, अभिमानानं शट्ट ठोकतायस बघतो. हे म्हणून आज तुझ्या समोर आलोय पुरी. इकडे बघ, हे त्याच आईला तुम्ही म्हणता तुला काय करते, यू डोंट नो एनीथिंग. तुम्हारा जमाना अलग था, हमारा जमाना अलग है. हे माँ क्या समझता है तुम्हें, जितना मांगती हो उतना दे दो मुझे, बस. हे डोंट आस्क मी एनीथिंग. हे पोरा, हे बघ तुला हात जोडून सांगतो बघ, सगळं काय कळतं बघ त्या माऊलीला. सगळं हे माग बोलू नका रे, अरे बोलू नका माग, सगळं काय बोलू नका रे. 10 मिनिटं उठा देत ना सगळी, जा बरं. ए सगळं काय कळतं बघ त्या माऊलीला. 103 ताप, 103 ताप त्या माऊलीच्या अंगामध्ये असतो बघ. तरी सुद्धा सकाळी 6 वाजता उठून तुम्हाला शाळेसाठी आणि कॉलेजसाठी डबा करून देते. कारण आज जर माझ्या लेकराला मी डबा नाही करून दिला तर माझं लेकरू दिवसभर दुसऱ्याच्या डब्याकडे बघत बसाल, माझं लेकरू दिवसभर उपाशी राहील. 103 ताप त्या माऊलीच्या अंगामध्ये असतो, तरी सुद्धा तुम्हाला शाळेसाठी आणि कॉलेजसाठी ती डबा करून देते. पोरानो, या तुझ्या काळजामध्ये पेरायला आलोय बघ. हे जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण सांगतो बघ. इकडं बघ, फाटकी चड्डी घालून रस्त्यावरून फिरणारं पोर, वाया गेलेलं पोर. ए काळजामध्ये ही आग होती बघ. ए लक्षात घे, आई बापाची किंमत कळाली आणि आज हे विश्व उभं राहिलं बघ. आज तिथंच तू शिकत आहेस पोरी. जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण तुला सांगतो बघ. ज्या क्षणाला पोरानो तुमचा जन्म झाला आहे, ज्या क्षणाला पोरानं तुमचा जन्म झाला त्या क्षणाला या विश्वामध्ये तुझ्या दोन्ही गालांना जर पहिला स्पर्श कोणी केला असेल आणि तुझ्या दोन्ही गालांचा जर पहिला मुक्का कोणी घेतला असेल तर त्या माऊलीचं नाव आई आहे पोरा, त्या माऊलीचं नाव आई आहे. आनंदानं तुझ्याजवळ जर कोण उड्या मारत आला असेल, या दोन्ही तळ हातावरती जर तुला कोणी उचलून घेतला असेल आणि तुझ्या गालावर जर पहिला आनंदाचा अश्रू कोणाचा पडला असेल तर त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पोरा. त्या देव माणसाचं नाव बाप आहे, बाप. हे हा बाप आणि ही आई आज तुमच्या काळजावरती पेरायला आलोय बघ. जगातली सगळ्यात मोठी प्रेरणा कुठं असते, ज्याला आपला आई बाप कळतो. हे लक्षात घे, ते पोरग लढतं बघ, ते पोरग घडतं बघ. ते पोरग आव्हानांच्या समोर जातं, शट्टू ठोकतं. हे म्हणून आज तुमच्या समोर उभा आहे. हे सांगणं काळाची गरज आहे म्हणून सांगतो. पोरीनं, तुम्ही तुमची ओळख विसरला. आई बापाने दिलेली तुला तुझी ओळख विसरलीस बा, या महामानवाने दिलेली तुला तुझी ओळख विसरलीस बा, म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे. तू तुझी ओळख विसरली म्हणून एखादा हरामखोर कुत्रा अलगद येतो बघ तुझ्या आयुष्यामध्ये. तू इथं शिकत असतेस बा, बाप तिथं काम करत असतो बा, बापाने आता 3% पैसे काढलेत बा, अर्धा एकर शेती आता घाण ठेवले बा. का? माझी पोरगी, माझ्या पोरीच्या अंगावर एकदा का वर्दी आली, मी जग जिंकलं. पण लक्षात घे, तिथं तुझा बाप मेहनत करत असतो आणि लेकरा तू इथं शिकत असतीस. पण कुठला तर हरामखोर कुत्रा आता तुझ्यावर टपून बसलाय बघ पोरी बा, कारण तू तुझी ओळख विसरलीस. तुझ्या आयुष्यामध्ये येतो बघ, अशाच वेळेला तुझ्या आयुष्यामध्ये येतो. तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवतो, तुझ्या शरीराचा उपभोग घेतो. त्या नालायक हरामखोराच्या वासना शांत झाल्यानंतर पोरी तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करतो. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बघ पोरी. तुला तुझी ओळख तयार करून देतो बघ. पुण्याच्या रस्त्यावर एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ. पिशवीमध्ये एक लुगडा होता बघ, अंगावरती एक लुगडा होता, एवढीच तिची संपत्ती होती. पुण्याच्या रस्त्यावर ती माता चालत होती. समाज तिच्या अंगावरती शेण फेकत होता, समाज तिच्या अंगावरती चिकन फेकत होता, दगडाचा मारा करत होता. सगळं काही ती माऊली सहन करत होती. जेवढ्या वेदना तिच्या शरीराला होत होत्या त्याच्या कितीतरी पटीने वेदना तिच्या मनाला होत होत्या. सगळं काही ती माऊली सहन करत होती. एका पडक्या वाड्यामध्ये जात होते, अंगावरचं शेणाने आणि चिखलाने माखलेलं लुगडं दूर करत होती. पिशवीतला लुगडा अंगावरती चढवत होती आणि समोर बसलेल्या त्या 8-10 लेकींना ती माझी सावित्री आई शिकवत होती. म्हणून या देशामध्ये लाखो सावित्री आई तयार झाल्या, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढू लागल्या. हे पोरी, ती सावित्री आई म्हणजे तू आहेस बघ. तू एवढी स्वस्त नाहीस, कुठल्या तर हरामखोराने यावं. माझ्या लेकरानं
शड्डू ठोकून आई बापाची स्वप्न साकार करायला आलेल्या माझ्या वाघानं, लक्षात घ्या तुमच्यासारखे वाघ या देशात आज आहेत, पण माझा देश आहे लक्षात घे. पण काही हरामखोर लेकींच्या वरती तुटून पडतात, काही टपून बसलेले आहेत. कधी एकदाची ही माझ्या जाळ्यामध्ये येते, कधी एकदाचा तिच्या बापाचा पैसा मी वापरतो, कधी एकदाचा तिच्या शरीराचा मी उपभोग घेतो. ए पोरी, एवढी स्वस्त नाहीस बघ पोरी. बाप छत्रपती शिवाजी राजांना जन्म देणारी ती आवची जाऊ तू आहेस बघ पोरी. लक्षात घे, ही तुझी ओळख कधीच विसरायची नाही, जीव गेला तरी विसरायच नाही. पोरा हे बापाच्या उंची एवढे आपले उंची झाले, एका मिनिटामध्ये ऐक रे पोरा, बापाच्या उंची एवढे आपले उंची झाले आणि बापाचं चप्पल आपल्याला बसायला लागलं म्हणजे पोरानं बापा एवढ्या वेदना आपण कधीच सहन करू शकत नाही. ए बाप सांगतो पोरग माझ्या उंची एवढं झालं, बाप सांगतो पोरग माझं आता अकॅडमी मध्ये शिकतं, बाप सांगतो पोरग माझं वाघासारखं लढतं. आणि त्याच वेळेला त्या पोराच्या हातामध्ये जर विमल येत असेल, त्या पोराच्या हातामध्ये अपयश मला येतं म्हणून ते पोरग जर आत्महत्या करत असेल, तेच पोरग हातामध्ये दारूचा ग्लास घेत असेल, अरे दोन कवडीची लोक एक तुम्हाला म्हणतात विमल खाव गुटखा खाव, आणि तेच पोरग जर माझ्या व्यसनाच्या विळख्यामध्ये अडकायला लागलं, पोरानो या बापानं जगायचं कसं, पोरानो या बापानं जगायचं कसं. ऐक पोरा, तुला इतिहास सांगतो बघ एका मिनिटामध्ये. ज्याला बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारामध्ये शड्डू ठोकला पोरा. ही माती माझ्या संभाजी राजांची. ऐक र पोरा, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्लंड मधून 3 पदव्या घेतल्या बघ, MSc DSc आणि 12 ऍटला. आणि या 3 पदव्यांचा कालावधी माझ्या लेकरानं, या 3 पदव्यांचा कालावधी 8 वर्षाचा होता. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल सायन्स इथून माझ्या बाबासाहेबांनी MSc आणि DSc केलं आणि 12 ऍटला ही पदवी ग्रेज इन मधून घेतली. आणि या 3 पदव्यांचा कालावधी 8 वर्षाचा होता. पण माझ्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 24 तासापैकी 20 तासाचा अधिष्ठान मांडत, 1 पावाचा तुकडा आणि 4-5 लिटर पाणी पोटात घेत 8 वर्षाचा अभ्यासक्रम फक्त आणि फक्त 2 वर्ष आणि 3 महिन्यामध्ये पूर्ण केला पोरानो. का कशासाठी? आता तुला वाटेल बाबासाहेब खूप हुशार होते म्हणून हे केलं. बाबासाहेबांनी लिहून ठेवलाय, बाप पोरा सामान्य मुलासारखाच मी हे होतो, किंबहुना इयत्ता 1ली पासून 5वी पर्यंत मला प्रथम श्रेणी कधीच मिळाली नाही, मला द्वितीय श्रेणी कधीच मिळाली नाही, मला तृतीय श्रेणीमध्येच मी पास होत गेलो. पण इंग्लंड मधला 8 वर्षाचा अभ्यासक्रम मी 2 वर्ष आणि 3 महिन्यामध्ये पूर्ण केला. कारण जेव्हा जेव्हा मी पुस्तकाचं पान उघडत होतो, पोरानो आज इथं लिहून घ्यायचं रे, इथं लिहून घ्यायचं माझ्या लेकरा. फक्त या कानातून ऐकायचं नाही, आज काळजावरती लिहून घ्यायचं. माझे बाबासाहेब सांगतात, जेव्हा जेव्हा मी पुस्तकाचं पान उघडत होतो, तेव्हा तेव्हा पुस्तकाच्या पानावरची वाक्य मला नंतर दिसत होती. पुस्तकाच्या पानावर अगोदर मला माझा बाप रामजी आंबेडकर दिसत होता. जो बाप रात्रीच्या 2-2 वाजेपर्यंत माझ्या उशाला बसून राहायचा, मला रात्रीच्या 2 वाजता उठवायचा आणि मला म्हणायचा, भीमा उठ भीमा, तुला शिकायचं आहे भीमा, आणि माझ्या पायाजवळ झोपी जायचा. तो बाप मला पुस्तकाच्या पानावरती दिसत होता. माझ्या बापाला एखादं पुस्तक जरी मी मागितलं तर माझ्या बापाच्या खिशामध्ये आणा सुद्धा नसायचा. पण माझा बाप जायचा, मित्रांच्याकडे भिकाऱ्यासारखा झुकायचा, माझ्या बहिणींचे दागिने घाण ठेवायचा, पण मी सांगितलेलं पुस्तक माझ्या हातावर आणून ठेवत मला म्हणायचा, भीमा तुला शिकायचं आहे, भीमा तुला शिकायचं आहे. म्हणून माझे बाबासाहेब आंबेडकर सांगतात, 24 तासापैकी 20-20 तासाचा अधिष्ठान मांडत, 1 पावाचा तुकडा 4-5 लिटर पाणी पोटात घेत मी 8 वर्षाचा अभ्यासक्रम 2 वर्षामध्ये पूर्ण केला. पोरा, ज्या वेळेला तू थकतोस बघ पोरा, ज्या वेळेला तुला वाटतं आज मला सकाळी उठायचं नाही, आज मला ग्राउंड वरती धावायचं नाही, आज मला अभ्यासाला बसायचं नाही, पोरा फक्त त्या बापाला डोळ्यासमोर आण, ज्याची अंडरवेअर फाटलेस आला पण तुला ब्रँडेड कपडा चढवतो, त्या बापाला डोळ्यासमोर आण. पायामध्ये त्याच्या फाटकं चप्पल आहे पोरा, पण तुझ्या पायामध्ये आज 4,500-5 हजारचा ब्रँडेड बूट आहे पोरा, त्या बापाला डोळ्यासमोर आण. जेव्हा जेव्हा तुला वाटेल आज मला 10 किलोमीटर नाही धावायचं, त्यावेळेला त्या मैदानावरती दिसू दे पोरा तुला बाप. पोरा, हे बघ, सगळं आयुष्य बदलून जाईल बघ. म्हणून माझ्या लेकरा आज मी तुझ्या समोर उभा आहे बघ. आग लावतो बघ तुझ्या काळजामध्ये. जगातला सगळ्यात मोठी विषय आपला आई बाप असतो बघ पोरा. ज्याला आई बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारामध्ये शड्डू ठोकला पोरानो. हे बघ, आणि म्हणून सांगतोय बघ, आज आईला पहिला प्रश्न विचारला ना माझ्या लेकरानं,
जास्त वेळ तुझा घेत नाही बाप. आज आईला पहिला प्रश्न विचारला ना, या ये, तुला किती वेदना होतो त्या. आज त्या आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा पोरानं, कारण या दुसऱ्या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे तुझा बाप. या दुसऱ्या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे तुझं सारं आयुष्य. तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या प्रश्नाच्या तळाला लपलेले आहेत. पोरी बाप, 25 वर्षापूर्वी तुझ्या आईच्या मस्तकी अक्षदा पडल्या. 25 वर्षापूर्वी तुझ्या आईच्या मस्तकी अक्षदा पडल्या बाग. तुझ्या आईचं लग्न तुझ्या बापा बरोबर झालं बाग. आणि ज्या क्षणाला तुझ्या आईचं लग्न तुझ्या बापा बरोबर झालं, पुरी आईची शपथ घेऊन सांगतो, एका क्षणात तिनं तिच्या आईला सोडून दिलं, एका क्षणात तिनं तिच्या बापाला सोडून दिलं, एका क्षणात तिनं सगळं घरदार सोडून दिलं. आणि तिच्या नवऱ्याचा हात धरून ती तिच्या सासरी आली. आणि सासरी आल्यानंतर एखादच वर्ष ती माऊली फक्त स्वतःच्या सुखासाठी जगली. आणि ज्या क्षणाला पोरानं तुमचा जन्म झाला, त्या माऊलीनं स्वतःच्या सुखाला आग लावली. आणि ती माऊली फक्त आणि फक्त आपल्या लेकरांच्या सुखासाठी जगू लागली. त्या माऊलीचं नाव पोरा आई आहे. आज पळत पळत जायचं बाप, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची बाप. आणि त्या आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा, आई गा, 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस. आई 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस. तुझ्या आईला भेटायला, तुझ्या वडिलांना भेटायला, तुझ्या भावाला भेटायला. माझं वय 1 वर्षाचं होतं. मला सुद्धा अंग खांद्यावरती खेळवत मला सुद्धा घेऊन जात होतीस माझ्या आजोळी, माझ्या आजीला, माझ्या आजोबांना, माझ्या मामाला भेटवण्यासाठी. पण पोरी आता 25 वर्ष आई, आता 25 वर्ष उलटून गेली आणि तू आता वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाहीस ग. का ग आई, तुला आता तुझ्या आईची आठवण नाही का ग येत? तुला आता तुझ्या बापाची आठवण नाही का ग येत? तुला आता तुझा भाऊ तुझ्याच घरी नाही का ग बोलवत? पोरानो, आईची ही वेदना तुला कोणत्या पुस्तकामध्ये मिळणार नाही बघ. आज पळत पळत जा त्या आईला हा प्रश्न विचार, टच करून पाणी तिच्या डोळ्यामध्ये येईल बघ. हंबडा फोडल तुझी आई आणि तुला म्हणल खराय पोरी, खराय हे पोरी खराय. 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4 वेळेला मी माझ्या माहेरी जात होते बघ, माझ्या आईला भेटायला, माझ्या वडिलांना भेटायला, माझ्या भावाला भेटायला. पोरी तुझं वय 1 वर्षाचं होतं बघ. तुला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत, तुला सुद्धा घेऊन जात होती तुझ्या आजोळी, तुझ्या आजीला, तुझ्या आजोबांना, तुझ्या मामाला भेटवण्यासाठी. पण पोरी आता 25 वर्ष उलटून गेली आणि आता वर्षातून काय ग, 2-2 वर्षातून एकदा सुद्धा मी माझ्या माहेरी जात नाही बघ पोरी. त्याला कारण आहे बघ पोरी, त्याला कारण आहे. 25 वर्षापूर्वी माझ्या मस्तकी अक्षता पडल्या बघ. तुझ्या बाबाचा हात धरण मी माझ्या सासरी आली. पोरीनो, फक्त एवढा प्रश्न आईला विचारा. त्या माऊलीच्या डोळ्यासमोर तिचा बिचारा गरीब बाप येईल बघ. त्या माऊलीच्या डोळ्यासमोर तिची बिचारी गरीब आई येईल बघ. अक्का अक्का करत तिच्या माग पुढं पळणार ते लहान लेकरं तिच्या डोळ्यासमोर येईल बघ. स्वतः उपाशी राहणारा साला, पण त्याच हातानं तिला घास भरवणारा तो फटक्या कपड्यावरचा बाप तिच्या डोळ्यासमोर येईल बघ. अंगावरती एकच लुगडं 50 ठिकाणी फाटलेलं आहे, 40 ठिकाणी शिवलेलं आहे, पण तिच्या अंगावर नवीन कपडा चढवणारी ती माई माऊली तिच्या डोळ्यासमोर येईल बघ. तुझी आई आंबट पडत तुझ्या गळ्यामध्ये पडेल आणि तुझी आई तुला म्हणेल खराय पोरी, पोरी खराय. 25 वर्षापूर्वी मी महिन्यातून 4 वेळेला जात होती, पण आता वर्षातून काही ग, 2-2 वर्षातून एकदा सुद्धा जात नाही बघ. त्याला कारण आहे बघ पोरी. 25 वर्षापूर्वी माझ्या मस्तकी अक्षता पडल्या बघ. तुझ्या बापाचा हात धरून मी माझ्या सासरी आली बघ. आणि सासरी आल्यानंतर एखादाच महिना मी कसा तर काढला आणि तुझ्या बापासमोर मी हंबरडा फोडून रडू लागली. अहो ऐकलं का हो, मला माझ्या आईची आठवण येते हो. अहो ऐकलं का, मला माझ्या बापाची आठवण येते हो. आई बापाला सोडून असं कधी मी राहिली नाही हो. अहो रोज आई बाप डोळ्यासमोर दिसत होता. बापाची किंमत मला कळाली नाही बघा. आईची किंमत सुद्धा मला कळाली नाही बघा. नको तसं मी आईला बोलत होती हो, नको तसं मी आईला बोलत होती. बापा बरोबर तर 2-2 दिवस मी बोलत सुद्धा नव्हती. अहो आता सकाळी उठल्या उठल्या आई बाप माझ्या डोळ्यासमोर दिसत नाही. काळीज माझं चर्र करतं हो, काळीज माझं चर्र करतं. लहानपणी मला माझी आई म्हणत होती, पोरा माझ्या आई बापाची आठवण आली की माझ्या पोटामध्ये गोळा येतो बघ. मी आईला विचारायची, आई गोळा कसा काय येतो ग? आता मला कळालं माझ्या पोटात गोळा का येतो. आई बाप माझ्या समोर दिसत नाही. अहो ऐकलं का हो, अहो ऐकलं का, जाऊ का हो, एकदा आईला भेटून येऊ का, एकदा बाबाला भेटून येऊ का? पोरानो ऐका रे ही आईची व्यथा. ज्या माऊलीनं तुला मोठं केलं, ज्या माऊलीनं शंड ठोकून साला तुला 3 वेळ खायला घातलं, आज तू रणांगणामध्ये लढत आहेस पोरा. जेव्हा जेव्हा हारशेल
तेव्हा आई बापाला फक्त डोळ्यासमोर आण माझ्या लेकरा, कारण ही आईची वेदना हे महाभयानक आहे बघ. तुझी आई तुला म्हणाल कराय पुरी कराय. 25 वर्षापूर्वी माझ्या मस्तकी अक्षता पडल्या बघ. तुझ्या बापाचा हात धरून मी माझ्या सासरी आली बघ, आणि सासरी आल्यानंतर एखादाच महिना मी कसा तर काढला. तुझ्या बापासमोर मी हंबरडा फोडून रडू लागली. अहो मला माझ्या आई बापाची आठवण येते हो. जाऊ का हो? एकदा आईला बघून येऊ का? एकदा बापाला डोळं भरून बघून येऊ का? हे माझ्या डोळ्यातले अश्रूंनी माझा हंबरडा पाहून तुझा बाप खिशामध्ये हात घालत होता, एसटी पुरता पैसा माझ्या हातावर ठेवत होता आणि मला म्हणत होता जा, रडू नको, असा हंबरडा फोडू नको, जा तुझ्या आई बापाला भेटून ये. हे पुरी एसटी पुरतच ठेवत होता ग. अगं आता तुझ्या बापाचा हा बंगला, ही गाडी येते ना ग तुला भेटायला, तुझं जेवण घेऊन ही गाडी येते ना ग. ही गाडी आताची बघू नको. त्यावेळेला एका जुन्या पत्र्याच्या घरामध्ये आम्ही राहत होतो बघ. तुझा बाप एसटी पुरता पैसा माझ्या हातावर ठेवत होता आणि मला म्हणत होता जा, पण पहिल्यांदा चाललेस म्हणून पाठवतोय बघ. सारखं सारखं तुला आता जाता येणार नाही बघ, आणि जर सारखं सारखं जायचं असेल तर कायमच तिकडे निघून जायचं बघ, परत इकडे यायचं नाही. हे बरे एकीकडे माझा आई बाप होता, एकीकडे माझं सासर होतं. काही करावं मला कळत नव्हतं बघ. तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसा मी घेत होते बघ, हातामध्ये 2 पिशव्या घेत होते बघ. एसटी मध्ये मी बसत होती बघ, एसटी माझ्या माहेरी येत होती बघ, एसटीतून खाली मी उतरत होती बघ, घराच्या दिशेने मी धावत होती बघ. माझ्या नजरेच्या डब्यामध्ये माझं घर यायचं बरे, आणि मी घराच्या दिशेने धावायचे. कधी एकदाची माझी आई माझ्या समोर येते आणि आईला कधी एकदाची मी कडकडून मिठी मारते. कधी एकदाचा माझा बाप माझ्या समोर येतो आणि बापाच्या गळ्यामध्ये मी कधी एकदाची पडते. अक्का अक्का करत कधी एकदाच ते लहान लेकरू माझ्या समोर येत आणि कधी एकदाची त्या लेकराच्या गालावरून हात फिरवत, कधी एकदाची मी त्याला म्हणते बाळा आई बापाला त्रास देऊ नकोस र. हे पोरी तुझ्या बापाकडून एसटी वरचा पैसा मी घेत होते बघ, हातामध्ये 2 पिशव्या घेत होती, एसटी मध्ये मी बसत होती बघ, एसटी माझ्या माहेरी येत होती, एसटीतून खाली मी उतरत होती बघ, घराच्या दिशेने मी धावत होती बघ. माझ्या नजरेच्या डब्यामध्ये माझं घर यायचं बरी, घराच्या अगोदर घराच्या समोरचा ते अंगण मला दिसायचं, आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं पोरी. हे पोरी सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं, आणि अंगणात बापाचं चप्पल दिसलं की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. कारण पोरी माझं बालपण अगदी तसंच गेलं होतं बघ. 3 सांजेला जेव्हा शाळेतून मी घरी येत होते, अंगणामध्ये बापाचं चप्पल मी बघत होती, अंगणातूनच मी घरामध्ये शिरत होती. आबा 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 उद्या तुम्हाला शाळेत बोलवलंय आबा, आबा आबा उद्या मला हे पाहिजे, आबा आबा उद्या मला ते पाहिजे. माझा बाप मला जवळ घ्यायचा, माझ्या गालावरून हात फिरवायचा, आणि माझा बाप मला म्हणायचा कार्टे मेलोय का काय ग, मी अजून येतो की उद्या तुझ्या शाळेत, घेतो तुला काय हवं ते. हे माझ्या लेकरा, हे माझ्या लेकरा, अरे सकाळी शाळेला गेलंयस की रे, हे जाताना एवढा एवढा डबा घेऊन जातयस. हे माझ्या लेकरा भूक लागली असेल तुला, भूक लागली असेल तुला, हे काहीतरी खाऊन तरी घे, काहीतरी खाऊन तरी घे. हे माझा उपाशी बाप, माझा नुकताच शेतातून आलेला बाप, हे स्वतःच्या हातानं मला घास भरवायचा, आणि माझा बाप मला म्हणायचा पुरी, हे पुरी जोपर्यंत मी जिवंत आहे, हे पुरी जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे पुरी, तोपर्यंत शिकून घे. एकदा का बापाचा हात या डोक्यावरून उठला, सगळं जग आपल्याला परका आणि पोरका असतं बघ पोरी. कोणी कोणाचं नसतं बघ पोरी, कोणी कोणाचं नसतं. सगळी नाती सोबत असतात, पण ज्याला आई बाप नाही त्याला काय नाही बघ पोरी. अकॅडमी मध्ये शिकतेस ना माझ्या लेकरा, मेहनत कर, काय वाटेल ते तुला लागू दे. अगं स्वतःला विकायला मी सुद्धा तयार आहे पोरी, सगळं विकतो बघ, पण तू पायावर उभी राहा पोरी, तू पायावर उभी राहा. हे माझ्या बापानं मला शिकवलं बघ पोरी, तुझ्या बापाचा हात धरून मी माझ्या सासरी आली बघ पोरी. हातात 2 पिशव्या घेत होती, तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसा मी घेत होती, बाहेर येत होती बघ. माझ्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं पोरी, आणि अंगणामध्ये बापाचं चप्पल दिसलं की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. आणि मग अंगणातूनच मी माझ्या बापाला हाक द्यायची, आबा आबा. आणि आबा ही हाक माझ्या बापाच्या कानावरती पडताच
जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पळत पळत बाहेर यायचा, माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि मला म्हणायचा, मला म्हणायचा, पुरी, हे पुरी, सासरी सगळं ठीक तर आहे ना ग पुरी? तुला मी चुकीच्या ठिकाणी तर दिलं नाही ना ग पोरी? आबाच्या डोळ्यातलं पाणी पुसत मी माझ्या बापाला म्हणायचे, आबा सगळं काही चांगलं आहे आबा, तुमची आठवण आली म्हणून आले आबा, तुमची आठवण आली म्हणून आले. माझ्या हातातल्या पिशव्या घेत माझा बा अंगणातूनच माझ्या आईला हाक द्यायचा. अगं ऐकलंस का ग? कोण आलंय बघ की ग, गंमत आले बघ, कोणाची वाट बघत होतीस? ये की लवकर बाहेर. हे माझ्या बापाची हाक माझ्या आईच्या कानावरती पडतात. जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून पळत पळत बाहेर यायची. आईच्या हातामध्ये एक पाण्याचा तांब्या, दुसऱ्या हातामध्ये एक भाकरीचा तुकडा. माझी माऊली माझ्या जवळ यायची, तांब्यामध्ये भाकरीचा तुकडा बुडवायची, माझ्यावरून ओवाळायची, तुकडा इकडे इकडे टाकून द्यायची आणि मला म्हणायची, पोरी थोडा गाल पुढं कर की गा. आणि गाल पुढं केला की माझ्या दोन्ही गालाचा मुख घेत आपल्या आठीबोट माझ्या गालावरून फिरवायची आणि कडा 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 आपल्या कपाळावर मोडत माझी आई मला म्हणायची, पोरी चल की गा घरात. ए पोरी, महिना झालं तुझा बाप नीट जेवला सुद्धा नाही की ग? महिना झाला तुझा बाप नीट जेवला सुद्धा नाही की ग पुरी? तू घर सोडलंस आणि तुझ्या बापानं अन्न सोडलं की ग पुरी? तुझ्यासाठी झुरणारा तुझा हा बाप मी या 25 वर्षात कधीच बघितला नव्हता पुरी. चल घरात आणि तुझ्या हातानं एखादा घास तुझ्या बापाला भरव पोरी. चल घरात. 25 वर्ष आता उलटून गेली बघ पुरी. 25 वर्ष आता उलटून गेले आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग, घर तेच आहे, अंगण ही तेच आहे. 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग, घर तेच आहे, अंगण हे तेच आहे, पण त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही पुरी. त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही. अंगणातून जरी मी हाक दिली आबा, जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून आता पळत बाहेर येत नाही पोरी. माझ्या हातातल्या पिशव्या आता माझा बाप घेत नाही पोरी. आणि माझ्या कानात आता मला हळूच विचारत नाही, पुरी कशीस ग पुरी, पुरी कशीस? अंगणातूनच माझा बाप आता माझ्या आईला हाक देत नाही. आईच्या कानावर माझ्या बापाची हाक आता पडत नाही पोरी. जेवणाच्या ताटावरचा माझी आई उठून आता पळत बाहेर येत नाही. आईच्या हातातला तो पाण्याचा तांब्या आणि तो भाकरीचा तुकडा आता मला दिसत नाही पोरी. आणि माझ्या दोन्ही गालाचं मुख घेणारी ती माय माऊली मला आता त्या घरात दिसत नाही पुरी. मला आता त्या घरात दिसत नाही. 2 पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना ग, 2 पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते, भिंतीवरती मला माझ्या बापाचा फोटो दिसतो आणि काळीच माझं चर्र करत पुरी. काळीच माझं चर्र करत. बाप जिवंत असताना बापाला एखादं नवीन चप्पल घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना बापाला एखादा नवीन शर्ट आणून त्याच्या अंगामध्ये घातला असता तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना थोडस तेल या ओंजळीमध्ये घेऊन बापाच्या डोक्यावर घातलं असतं तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना बापाला एखादी कडकडून मिठी मारली असती साला तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना थोडस गरम पाणी करून बापाला आंघोळ घातली असती तर किती बरं झालं असतं. एक घास चिवचा, एक घास गाऊचा,
असं म्हणत अंगा खांद्यावरती खेळवात एक एक घास भरवात ज्या बापानं मला लहानाचं मोठं केलं त्या बापाच्या मुखात जिवंतपणी या हातानं एखादा घास भरवला असता तर किती बरं झालं असतं पोरी, किती बरं झालं असतं. लाखो रुपये आहेत बघ पोरी तुझ्या बापाकडे आता, लाखो रुपये, लाखो. एका गावाला काय पंचक्रोशीला पंच पकवानाचं मी जेवण घालू शकते पुरी, पण एखादा घास बापाच्या फोटो जवळ धरला तर फोटोतून आता आवाज नाही येणार. पुरी कशी आहेस ग पुरी, पुरी कशी आहेस. एखादा घास त्या आईच्या फोटो जवळ धरला तर फोटोतली आई खाली येऊन आता माझ्या गालाचं मुक नाही घेणार. पुरी आला श्वास गेला श्वास जीवा तुझं रतांतर जगण मरण एका श्वासाचं अंतर. पोरानो हात जोडून आज सांगतो बघितलं, हात जोडून सांगतो बघ. प्राध्यापक डॉक्टर एस एस सोनावणे, शून्यातून विश्व निर्माण करणार या माणसाच्या या अकॅडमीमध्ये तू आणि मी आहे बघ. आई जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे पोरानं, आई बापाच्या प्रत्येक श्वासाला जीव लावा. जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे आई बापाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा. एकदा का आई बापाचा श्वास निघून गेला पोरा, भिंतीवरचा बाप कधीच खाली येऊन आपल्याला मिठीत घेत नसतो आणि भिंतीवरची आई कधीच आपल्या गालाचं मुक घेत नसती. उद्या डॉक्टर व्हाल, उद्या इंजिनियर व्हाल, उद्या अधिकारी व्हाल, लाखो आणि करोडो रुपये कमवाल आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या तिरुपतीच्या चरणावर जरी तुम्ही ओतले आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या शिर्डी साईबाबाच्या चरणावर जरी तुम्ही ओतले तर तो शिर्डीचा साईबाबा तो तिरुपती तुझा गेलेला बाप तुला परत नाही आणून देऊ शकणार पोरा. म्हणून तुला सांगतोय तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे, ज्या देवाचं नाव साला बाप आहे पोरा. आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच देवी आहे, ज्या देवीचं नाव आई आहे. हे पोरे त्या बापाची टाच कधी हातामध्ये घेतलीस का पोरी सांग. 100 भेगा पडल्या तुझ्या आई बापाच्या टाचला पोरी, पण साला एक भेग तुझ्या टाचला पडू दिली नाही बघ त्या वाघानं. आज तू इथं शिकत असते पण क्षणाक्षणाला ग तिथं बाप हे तुझ्यासाठी मेहनत करत असतो पुरी. बापाला म्हणतेस पप्पा नाव आय वॉन्ट आयफोन, अँड्रॉइड मोबाईल मला नको पप्पा, तो 40-50 हजाराचा मला नको, मला आयफोन पाहिजे बघा, नाहीतर मी मेहनत नाही करणार. आईकडे निरोप पाठवतीस पुरी आणि जेवणाच्या ताटावरचा बाप उठतो बघ. पोरगीसाठी काय वाटेल ते जातो बघ पोरी. कुठल्या तर मित्राकडे जाऊन भिकाऱ्यासारखा झुकतोय. 40,000 माझ्याकडे आहेत, एक आयफोन घेऊन द्यायचा आहे पोरगीला. एक 50,000 रुपये एका महिन्यासाठी देशील का रे बाबा. तुझ्या हातामध्ये पोरी मोबाईल आला बा, तुझा बाप झुकला ग भिकाऱ्यासारखा पोरी. आता त्या मोबाईल वर तू नेमकं रात्रीचं काय बघते. तुझा बाप नाही बघायला येत कारण तुझ्या बापाचा तुझ्यावर लय विश्वास आहे. माझी दीदी अभ्यास करते आणि त्याच बापाचा जर तुम्ही घात करायला लागला पोरीनो, ऐक पोरी, त्या मोबाईलच्या स्क्रीनवर दिसला पाहिजे तुला तुझा बाप, त्या पुस्तकाच्या पानावर दिसला पाहिजे तुला तुझा बाप, कारण तुझा बाप फक्त तुझ्यासाठी लढतोय. माझं लेकरू स्वतःच्या पायावर उभं झालं की मी श्वास सोडायला मोकळा झालो. साला मी श्वास सोडायला मोकळा झालो. रोज प्रार्थना करतो त्या यमाला, बाबा एवढं पोरगी रे स्वतःच्या पायावर उभी राहीपर्यंत मला कुठं घेऊन जाऊ नकोस, मला कुठं घेऊन जाऊ नकोस. पोरा सांग, त्या पोराच्या हातामध्ये जर दारूचा ग्लास आला तर त्या बापाने जगायचं कसं पोरानो. सांग, त्या पोरग जर व्यसनाच्या विळख्यामध्ये अडकायला लागलं तर त्या बापाने जगायचं कसं पोरानो.
आणि छोटीशी संकट आली म्हणून आमची लेकरं जर आत्महत्या करायला लागली तर त्या बापानं जगायचं कसं पोरा? मैदानावर धावणाऱ्या लेकराच्या खिशामध्ये जर एखादा सिगारेट किंवा एखादा विमल सापडला तर त्या बापानं काय करायचं पोरा? मला सांग. जास्त वेळ तुझा घेत नाही आणि म्हणून तुला सांगतो, IPLच्या राना मोजत बसलो होतो आम्ही. यानं एवढ्या राना काढल्या आणि त्यानं तेवढ्या राना काढल्या. पण पोरा, तुला मोठं करेपर्यंत तुझ्या बापानं तुझ्यासाठी किती राना काढल्या पोरा? हारलास तरी चालेल, नाही भरती झालास तरी चालेल, पण वाघासारखा जर लढून घरी गेलास तर बाप म्हणाल आय लव्ह यू पोरा. अजून एखादा गुंटा विकतो पण लढ झाला. पण जर खचून आत्महत्येच्या मार्गावरती आणि व्यसनाधीन जर होणार असलास तर बाप हरला बघ पोरा. बाप मेला. त्या मैदानावरती दिसला पाहिजे तुला तुझा बाप. त्या पुस्तकाच्या पानावर दिसला पाहिजे तुला तुझा बाप. ज्या वेळेला अन्नाचा घास हातात घेतोस त्या घासामध्ये दिसला पाहिजे पोरा तुला तुझा बाप. कारण 3 वेळा अन्न आणि पौष्टिक अन्न तुझ्या पोटात जावं म्हणून तुझा बाप एकच वेळ जेवतो. जगातलं सगळ्यात मोठं मोटिवेशन आई बाप यापेक्षा काय असू शकत नाही पुढे. थांबतो पण थांबत असताना एक काम करायचं. आता हे व्याख्यान संपल्या पोरा किंवा इथून घरी गेल्या गेल्या आईला 2 प्रश्न विचारलास पोरा. आता आईला प्रश्न विचारायचा नाही, त्या बापाच्या नजरेमध्ये नजर घालायची बात. ओरे, ज्या बापाला तू म्हणतीस तुला काय कळतं बाप्पा, ऐक. आज तुला शिकवण्यासाठी सगळं काही त्यानं विकलंय बघ. आपलं आयुष्य बाजी लावली बघ. माझं पोरगा आणि माझी पोरगी याशिवाय त्याला काय दिसत नाही बघ. आज त्या बापाची वाट बघायची. इथं बाप असेल तर त्या बापासमोर जायचं आणि एकच काम करायचं. कुठला प्रश्न बापाला विचारायचा नाही पोरीनं. बापासमोर जायचं आणि बापाला एवढी घट्ट मिठी मारायची, एवढी घट्ट मिठी मारायची, एवढी घट्ट मिठी मारायची, बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे पोरा. आणि ते पाणी तुझ्या गालावर पडत तुझ्या बापानं तुला विचारलं पाहिजे पोरी काय झालं का, काय झालं. असा हंबरडा तो कधीच फोडला नव्हतास पोरी काय झालं. शाळेमध्ये कोण काय बोललं का, अकॅडमीमध्ये कोण काय बोललं का, तुझी आई तुला काय बोलली का, तुझा भाऊ तुला काय बोलला का, सांग. त्याची चमडी लोळवतो. त्यावेळेला बाप्पाला सांगायचं बाप्पा मला कोणी काय नाही बोललं बाप्पा, मला आई काय नाही बोलली, मला बाई काय नाही बोलल्या बाप्पा. बाप्पा जेव्हा मी 1 वर्षाचे होते तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होती बाप्पा, रोज मिठी मारत होती. पण बाप्पा आता मी मोठी झाली बाप्पा. बाप्पा आई जर मला लहानपणी रागवली तर मी अंगणामध्ये येऊन उभी राहत होती. आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होती. तुम्ही मला उचलून घेत होता, अलगद हवेमध्ये फेकत होता. माझ्या बाबाचे हात मला समर्थपणे खाली झेलण्यासाठी तयार आहे. अगदी राणीसारखी परीसारखी मी तुमच्या हातामध्ये येत होती. आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होती. तुम्ही मला म्हणत होता चल आपण दोघं मिळून तुझ्या आईला मारूया, चल आपण दोघं मिळून तुझ्या आईला मारूया. बाप्पा माझी समजूत काढण्यासाठी अंगणामध्ये तुम्ही माझ्यासाठी घोडा होत होता. तुमच्या पाठीवर बसून माझा घोडा म्हणून मी तुम्हाला अंगणभर फिरवत होती बाप्पा. बाप्पा होतं म्हणून तुमच्या पाठीवर मी बसत होती, तुमच्या खांद्यावरून फिरत होती. बाप्पा मला भीती वाटते हो म्हणून आईच्या मिठीतून येऊन तुमच्या छातीवर मी रात्रभर झोपत होती बाप्पा. पण बाप्पा आता मी मोठी झाली, आता मी शाळेला जाते. आता तुम्ही मला बंधनामध्ये ठेवता. इकडे का गेलीस, तिकडे का गेलीस, हे का केलंस, ते का केलंस. बाप्पा तुम्ही मला आता आवडत नाही बाप्पा. आय हेट यू बाप्पा. मी तुमचा तिरस्कार करते बाप्पा. मला जर काही लागलं तर मी माझ्या आईला मागते पण तुमच्या समोर येत नाही. पण बाप्पा आज गेली होती बाप्पा. आज आमच्या अकॅडमीमध्ये एक बाप नावाचं वादळ ऐकून आली पप्पा आणि माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा. म्हणून मिठी मारते पप्पा. आज बापाला कडकडून मिठी
मारायची, कारण पोरानं बापाची किंमत त्या पोराला विचार. ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय, कधी तर रविवारी जरा सुट्टी असेल अकॅडमीला तर एक काम करायचं, या अहिल्यानगरच्या एखाद्या अनाथ आश्रम मध्ये जायचं. पोरानं आज तुझा बाप तुझ्या पाठीशी उभा आहे ना, हा हत्तीसारखा बाप हातामध्ये 2-2 पिशव्या घेऊन आलाय. दीदीचं खायचं, दीदीच्या वस्तू, दीदी 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 दीदी. माझा दाद्या करत 1 महिन्यापासून तयारी करतय रे ते बिचार. बाबा बघ, आज जायचं कुठल्या तर एखाद्या अनाथ आश्रम मध्ये. 6-7 वर्षाचं पोरगा हातामध्ये थाळी घेऊन भात खात बसलेलं असतं. त्या पोराच्या कानात हळूच विचारायचं, तुझ्या बापाचं नाव काय रे? हातातली थाळी फेकून देतं, तोंडातला भात काढून टाकतं आणि ते पोरगा म्हणतं, मला आई पण नाही आणि मला बाप पण नाही. माझ्या आईनं कधी मला अंक खात्यावरती खेळवलं नाही, माझ्या बापानं कधी मला एखादा घास बनवला नाही. 2 दिवसाचा होतो, यांना सापडलं, इथंच मोठा झालो. रोज वाट बघतोय कशी दिसत असेल माझी आई, कसा असेल माझा बाप. पोरानो, बापाची किंमत त्या पोराला विचारा, ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेला. ज्यावेळेला तुमचा बाप सणासुदीला तुम्हाला जेव्हा एखाद्या अहिल्यानगरच्या 5 मजली मॉल मध्ये घेऊन जातो ना पोरानो, तेव्हा तो सगळा मॉल तुम्हाला तुमचा वाटतो, कारण तुमच्या पाठीमागे साला तुमचा बाप उभा आहे. बाप ज्या कपड्याला हात घालाल तो कपडा त्या क्षणाला तुमचा पोरानो, ज्या वस्तूला हात घालाल ती वस्तू तुमची. सणासुदीला ती कपडे घालून तुम्ही मिरवत असता आणि बिना बापाचा वर्ग कुठल्या तर झाडाखाली उभा असतं, तुमच्या अंगावरची नवीन कपडे बघतो. त्या पोराच्या मनामध्ये विचार येतो, साला माझा बाप जिवंत असता तर माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन कपडे चढली असती. ते पोरगा पळत पळत घरी जातं, आपल्या आईला कडकडून मिठी मारतं आणि हंबरडबडत आपल्या आईला म्हणतं, या आय ग, माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे आहे, मला ग आई, मला ग. त्यावेळेला बिना बापाच्या पोराला ती माऊली म्हणते, बाळा 2 दिवसाने येणार आहे, माझं पैसे घेते, तुला एखादा शर्ट, गप रडू नको. 2 दिवसाने येणार आहे, माझा पैसा घेते, तुला एखादा शर्ट, रडू नको. पोराला माहित असतं 2 दिवसाने आपल्या आईचा पैसा येणार नाही आणि आईलाही माहित असतं 2 दिवसांना आपण आपल्या लेकराला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही. दोघं एकमेकाला मिठी मारून रडत असतात. पोरग बापाच्या आठवणीत आणि ती माऊली आपल्या कुंकवाच्या आठवणीत, आणि ती माऊली आपल्या लेकराला म्हणते, गपकिर बाप गेल्यापासून मी तुझा बाप झाले की नाही सांग बरं. 2 दिवसाने येतात, माझा पैसा घेते, तुला एखादा शर्ट, गाप रडू नको. तुझ्यासाठी दुसऱ्याचा कुंकू सुद्धा लिहिला नाही की, तुझ्यासाठी दुसरा संसार सुद्धा मांडला नाही की. वासनानं भरलेल्या नजरा रोज या शरीरावरती पडतात की पोरा. प्रत्येकाला दादा, मामा, काका म्हणत तुला मी मोठं करते का नाही का? त्यावेळेला ते पोरगा आपल्या आईच्या डोळ्यातला अश्रू पुसत आपल्या आईला म्हणतं, आय नको मला शर्ट, आय तू रडू नको, आय तुला जर काय झालं तर मी कुठं जायचं, आय मी शिकणार, आय मी मेहनत करणार, आय मी 20-20 तास मेहनत करणार, आय मी एवढा शिकणार, आय मी एवढा शिकणार, आय प्रत्येक सणाला नाही, आय प्रत्येक दिवसाला मी तुझ्या अंगावर नवीन कपडा चढवणार, आय एवढा शिकणार मी, आय. पुरा जगातला सगळ्यात मोठा मोटिवेशन ज्या लेकराला आपल्या आई बापाच्या डोळ्यातला अश्रू कळाला, ते लेकरू माणूस म्हणून घडलं बघ. आणि त्याचं ज्वलंत उदाहरण आजच या विचार मंचावरती घडलं. लेकरानो, जिथं आपली आई लेकरांच्यासाठी चपाती लाटती, रात्र दिवस मेहनत करती, त्या आईच्या डोळ्यातला अश्रू लेकराला कळाला, त्याच्या अंगावरती वर्दी आली बघ पुरा. बापाचा अश्रू कळाला पाहिजे, आईचा अश्रू कळाला पाहिजे. तुझ्यासाठी उपाशी राहिलेला बाप तुला कळाला पाहिजे. जगातलं सगळ्यात मोठं सत्य पोरानो, पुरी ऐक, हा बाप आता आलेला, या बापाला बघायचं नाही. जाताना हळूच म्हणणार आहेस, पप्पा खर्चाला 2000 देता का? त्या बापाला बघायचं नाही पोरा. बापा बरोबर आता जाऊन एखादा ब्रँडेड बूट घेणार आहेस, या बापाला बघायचं नाही. बापाला जर बघायचं असेल माझ्या पोरानो, तर रात्रीच्या अंधारात कधी तर 2 वाजता उठायचं. थांबतो बघिता, रात्रीच्या अंधारात कधी तर 2 वाजता उठायचं पोरा. जिथं आपला
बाप झोपलाय तिथं जायचं आणि झोपलेल्या बापाला रात्रीच्या अंधारामध्ये बघायचं. पुरी त्याच्या अंगावरचं बनीन आणि अंडरवेअर 4 ठिकाणी फाटलेले असते साला, पण तुमच्या अंगावर नवीन आणि ब्रँडेड कपडा चढवतो त्या देव माणसाचं नाव साला बाप. पुरी तुझी आई म्हणते आहो घ्या की 2 कपडे स्वतःसाठी. किती शिस्त आहे. गप ग, पोरगी आहे का काय? मी पोरग ग, बूट त्याचा नुसता 8-8 हजारचा असतोय ग. माझे कपडे कोण बघतय? परवा गेलो होतो, पोरग वाघासारखं दिसत होतं बघ. घामामध्ये भिजलेलं माझं पोरग जेव्हा माझ्या समोर आलं तेव्हा माझ्या स्वप्नामध्ये येतंय बघ. कधी एकदाच पोरग येऊन मला सॅल्यूट करेल ग, आणि मी कधी एकदाच माझ्या लेकराला असं सॅल्यूट करेल. कधी एकदाच माझ्या पोराचे बॅनर, जे गाव मला नावं ठेवत होत, त्या गावामध्ये कधी एकदा माझ्या पोराचा फोटो लागतो. पोरा ओठ आला, ओठ धाव, मेहनत कर, खचायचं नाही बाग, व्यसन करायचा. पण 2 तासानं उतरणारं व्यसन शंड आणि नामर्द करतात. व्यसन करायचं तर आपल्या आई बापाची मान अभिमानानं उंच झाली पाहिजे, असं कर्तृत्वाचं व्यसन करायचं. जे व्यसन केलं या माणसानं साला हजारो अधिकारी घडवले बाग. एक ही पोरगा फक्त डोळ्यासमोर वाग. ते मोबाईल म्हणजे एक शस्त्र आहे, तसाच वापर झाला पाहिजे. नालायकानो 24 तास हातात मोबाईल ठेवून बसता आणि सगळी तुमची शक्ती त्याच्यामध्ये वाया घालवता. नाही बघ पोरा, नाही. मिनिटाचा हिसाब ठेव, क्षणाचा हिसाब ठेव. शट्टू ठोकून उभा राहा. कारण ज्याला बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारात शट्टू ठोकला. ही माती माझ्या संभाजीराजांची. पोरानं मृत्यू सुद्धा थरथर कापत होता, पण पोरगा हटलं नाही आपल्या बापासाठी. तो बाप कुठल्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यात फसायचं नाही, कुठल्याही व्यसनामध्ये फसायचं नाही. कारण आताच तुला फसवायला काही लांडगळी तर आजूबाजूला फिरतेत बघ पोरी. तुला फसवणार आणि मग तू तुझ्या आई बापाला पोलीस स्टेशनला उभी करतीस बघ पोरी. असा बाप उभा असतो पोलीस स्टेशनला. साहेब पोरगीला शिकायला म्हणून घातलं, पोरगी नाही अकॅडमीत पण नाही साहेब, कॉलेजमध्ये पण नाही, घरीच आली नाही साहेब, माझ्या पोरगीला शोधून काढा. कुठला तर हरामखोर कुत्रा साला तुमच्या आयुष्यामध्ये येतोय. ही माझी लेकरं, राष्ट्रासाठी आई बापासाठी लढणारी ही माझी लेकरं. पण पोरानो असे काही हरामी आता बाहेर बसलेत बघ. तुला व्यसन लावायला तयार आहेत बघ. तुझ्या हातामध्ये गांजाची पुडी द्यायला तयार आहेत, तुझ्या हातामध्ये विमल आणि गुटखा द्यायला तयार आहेत बघ पोरा. तयार आहेत. त्यांना मी नालायक म्हणतोय बघ. 3-3 वर्षाच्या पोरीच्या डोक्यामध्ये दगड घालणाऱ्या त्या हरामींना मी हरामी म्हणतोय बघ पोरा. तू माझा आहेस, तू माझं राष्ट्र आहेस, माझा तुझ्यावर जीव आहे. कारण तुझ्यासारखी लेकर आहेत म्हणून या लेकी आज सुरक्षित आहेत बघ पोरा. लक्षात ठेव, हा तू आहेस, तू आहेस. कुठल्या लांडग्याच्या जाळ्यात फसायचं नाही पोरी. आणि पोलीस स्टेशनला बाप येतो, दीदी अगं सगळं विकलं आणि तुला शिकवलं आणि तुझी निवड काय ग दीदी. मी प्रेमाच्या विरोधात नाही, पण तुझ्या तोला मोलाचं पोरगा असतं तर मी हो म्हणालो असतो. तेव्हा पोलिसांना सांगता या बापाला मी ओळखत नाही म्हणा. बापाला ओळखत नाहीस, झिजला. चप्पल जर तुझ्या बापानं वापरलेलं असतं तर गुडघ्यापर्यंत झिजला असता तुझा बाप. एक ही पोरगी फक्त अभ्यास, कुठल्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसणार नाही. बाप हे वय तुझं आता शिकायचं आहे. तू शिकून फक्त स्वतःच्या पायावर उभी राहा. तुझ्यासाठी राजकुमाराला उभी करण्याची ताकद तुझ्या बापामध्ये आहे पोरी. तुझ्यामध्ये राजकुमार येईल बघ तुझ्यासाठी. एकही पोरगा खचणार नाही, एकही पोरगा व्यसनाच्या विळख्यामध्ये अडकणार नाही. कारण व्यसन करा म्हणून सांगणारे तुमच्यासाठी येत नसतात पोरा. त्यांच्या कुत्र्याजवळ पण आपल्याला किंमत नाही बघ. विमल खाऊ, गुटखा खाऊ सांगणारे नाही येत. ज्या वेळेला तुला आता तोंड उघडता येत नाही ना, हे तोंड अन्न कसे खातात हे बघ असे. हा
डॉक्टर सांगतो इथलं जरा ऑपरेशन करावं लागेल. इथलं ऑपरेशन केलं की इथलं मग डॉक्टर सांगतो गाल काढावा लागेल. विमल गुटखा खा म्हणून सांगणारे तुझ्यासाठी येत नाहीत पोरा. उरले सोडलेलं विकून तुझा बाप तुझ्या पाठीशी उभा राहतो मग पोरा. म्हणून सांगतोय हा बाप एकही पोरगा व्यसन करणार नाही. शपथ आज घ्यायचे. पहाटेच्या एक शिक्षक उठवायला येण्याच्या अगोदर तू वाघासारखा तयार पाहिजेस बघ मैदानावरती धावायला. सारा मिल्का सिंग है पोरानो. बस थांबतो. पण थांबत असताना तुला एक गोष्ट फक्त दाखवून देतो बघतो. बघायची प्रत्येकाला. इथं काही बाप आलेत आपल्या लेकीसाठी लेकरासाठी. 10-15 बापाने जरा हात वरती करा. लवकर हात वरती करा. चला लवकर. आणि जरा जागेवर उभं राहा. 10-15 बापाने जागेवर उभं राहा. आज नाही तर परत कधीच आहे. उभं राहा जरा जागेवरती. बस पोरी हा तुझा बाप आहे पोरा. सगळ्या बापांना विनंती करतोय इथं यायचंय. रांगोळी आपल्यासाठी काढली. जरा या पुढे या. या इथं या. समोर या. या माझ्या समोर या. चला आज नाही तर परत कधीच नाही. इथं या. बाकी सगळ्यांनी थोडा वेळ एक शांत बस पोरा. हा तुझा बाप आहे बघ. हा तुझा बाप आहे. तुझ्यासाठी स्वप्न बघणारा. तुला स्वतःच्या पायावरती उभं राहिलेलं बघण्यासाठी. तुझ्या अंगावर वर्दी बघण्यासाठी तडपडत असलेला हा तुझा बाप आहे. सगळ्या बापाने इथं उभं राहायचं आहे. राहा उभा. हे पोरा तुझा बाप आहे. इकडं काही 5, 7, 7, 8, 10 फक्त आई असतील तर हात वरती करा. इथल्या माऊलीने आयाने जरा 7, 8, 10 आयाने हात वर करा. जागेवर उभं राहा. जागेवर उभं राहा. आयानो जागेवर उभं राहा. बस एवढ्या 10-15 माऊली इथं या. इथं या. या इथं या. समोर या. पोरा आता जरा नीट ऐक बा. कुठलं गुगल तुला दाखवू शकत नाही बा. नाही ताकद. मी आज तुला दाखवून देतो पोरा काय सत्य आहे. ए माऊली इथं ये. चल लवकर. जा पाठीमागे जा. इकडे उभी राहा. हा काही कोणाचे पप्पा आणि कोणाची आई माझ्या समोर उभी आहे. त्या लेकराने जागेवर उभं राहायचंय. त्या पोरा पोरीने चला लवकर. पोराने पण उभं राहायचंय. त्या पोरीने पण उभं राहायचंय. जागेवर 1 मिनिटामध्ये. तोंडातून दुसरा तिसरा शब्द काढायचा नाही. शांत सगळे. आणि त्या पोराने विनंती करतो इथं या. माझ्या पुढे या. लवकर या. चला लवकर. जागा सोड आणि आपल्या जवळ ये. आज नाही तर परत कधीच नाही. सगळ्या पोरीने इथं माझ्या समोर यायचंय. बस एक आवाज बंद सगळ्याचा. चला सगळ्या पोरांनी इथं यायचंय. माझ्या समोर यायचं. इथं यायचंय. सगळ्या पोरांनी. आज या राष्ट्राला बघू दे माझं लेकरू काय असतं. पोरा चाल लवकर पुढे. चाल लवकर पुढे. चाल लवकर इकडे. पोराला हे घेऊन आला. माझ्या पोराला ते घेऊन आला. हा तुझा बाप तुझ्या समोर उभा आहे. पोराला नीट ऐकायचं आता. स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी. ही आई जर आमच्या आयुष्यात नसती पोरीनं तर छत्रपती नसते. बुद्ध नसते. तू नसतीस. मी नसतो. कोणीच नसतं. पोरा ऐक ना. पण आईच्या मायेच्या प्रेमाच्या वटवृक्षाखाली एक छोटस रोपटं वाढतंय. ज्या रोपट्याचं नाव साला बाप आहे. हा बाप इथं आज तुझ्या समोर उभा आहे. आजपर्यंत आम्हाला असं वाटलं पोरीनो माझी आईच माझ्यासाठी रडली. 100% नाही 1,00,000% खरं आहे. कारण जे देवाला जमलं नाही ह्या माऊलीनं करून दाखवलं. आम्हाला इथं जागा दिली. आम्हाला इथं जागा दिली म्हणून आमचं अस्तित्व आहे. पण ऐक पोरा. ऐक रे माझ्या लेकरा. आई इतकंच. आईच्या खांद्याला खांदा लाव. रात्रीच्या अंधारात शेताच्या बांधावर आणि जिथं आपला बाप काम करत असतो तिथं आपल्या लेकरांच्यासाठी डोळ्यातला एकही अश्रू न दाखवता. कारण माझा अश्रू जर माझ्या पोराने बघितला तर माझं लेकरू खचल. माझं लेकरू खचल. म्हणून आजपर्यंत तुमच्यासाठी हंबरडा फोडून जर कोण रडत आला असेल तर त्या देव माणसाचं नाव सारा बाप आहे. पोरानो हा बाप आज तुमच्या समोर उभा आहे. सगळी जळमट तोडून टाकायची पोरीनं. सगळी बंधनं तोडून टाकायची. पळत पळत जायचं समोर. कारण जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस तो आहे साला. कारण तुझ्या समोर तुझा बाप तुझी आई उभी आहे. कित्येक लेकरांना वाटतं आपल्या आई बापाला बेटी मारावी पण आमच्या नशिबात ते नाही बघ पोरा. पण आज तू लई श्रीमंत आहेस. पळत पळत जायचं साला. आपल्या बापाला एवढ्या कडकडून बेटी मारायची. बापाच्या डोळ्यात टच करून पाणी आलं पाहिजे. बापाच्या डोळ्यात टच करून पाणी आलं पाहिजे. बापाच्या डोळ्यात टच करून पाणी आलं पाहिजे. ते पाणी पुसत आपल्या बापाला सांगायचं पप्पा माझा तुमच्यावर लई जीव आहे. पप्पा जा पोरी. जिथं तुझा बाप उभा आहे तिथं पळत जा पोरा. चाल. तुझ्या बापाला अगोदर कडकडून बेटी मार पोरा. चाल. तुझ्या बापाला अगोदर कडकडून बेटी मार. जा पोरी. तुझ्या आईला अगोदर कडकडून बेटी मार. जिथं तुझा
मार, घट्ट मिठी मार पोरा. तुझ्यासाठी लढलेला हा तुझा बाप आहे बाप, तुझ्यासाठी झिजलेला हा तुझा बाप आहे बाप. मार मिठी पोरा, मार मिठी पोरा, मार मिठी मार. तुझ्या या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का मला सांग, सांग. या आईच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का मला सांग, सांग पोरा. तू आता लढला पाहिजेस पोरा. खचायचं नाही पोरा. हा वाघासारखा बाप तुझ्या पाठीशी आहे. आणि तुला आता वाघासारखा बापाच्या पाठीशी उभं राहावं लागेल पोरानो. काय चूक आहे या बापाची, काय चूक आहे या आईची, सांगा मला. हा तुमचा बाप तुम्हाला गुगल देऊ शकतो का? हा तुमचा बाप तुम्हाला कुठलं पुस्तक देऊ शकतो का? पोरानो, हा आई बाप आहे माझ्या लेकरा, हा आई बाप आहे माझ्या पोरा, हा आई बाप आहे. चला आई बाबाच्या पाया पडा एकदा, आई बाबाच्या पाया पडा. चला आई बाबाच्या पाया पडा लेकरांनो. चला, सब मंगल है, सब आनंद है. बस तेरा मंगल हो मेरा मंगल दान है. जय कळांची व्यंकटी सांडो दया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे दुरितांचे तिमिर जाओ. विश्व सुधर्म सूर्य पाहो. जो जे वांछेल तो ते लाहो. प्राणी जात या नम अरिहंतानम नम सिद्धानम नम आर्यानम नम वसायाणम नम लोय सव्व साहुनम ऐस पंचनम कारो सव्व पाव पणसण मंगलानम च सव्वेसी पडम हवै मंगलम. जो बोले सो निहाल सस्री अकाल. वाहेगुरु जी का खालसा, वाहेगुरु जी की फतह. अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर. अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह. अय्यल सलाह या लल बलाह. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. पुरानो, हे तुमचं राष्ट्र आहे. या राष्ट्राची सेवा करा, आई बापाची सेवा करा. बस एवढं सांगण्यासाठीच प्राध्यापक सोनावणे सर आम्ही संपूर्ण राष्ट्रभर फिरत आहोत. लक्षात घ्या, काळजाला आग लागू दे. आई बापाची स्वप्न पूर्ण करा, स्वतःच्या पायावर उभं राहा. एवढं बोलतो आणि मी इथं थांबतो. वंदे मातरम. जय हिंद, जय भारत, जय भीम, जय शिवराय, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. आज जे प्रेरणादायी वक्तव्य आपण आपल्या विद्यार्थ्यांसाठी मिळवलं. सर्वांना विनंती करतो की आपण जागेवरती उभं राहायचं. आपण राष्ट्रगीत घेणार आहोत आणि राष्ट्रगीत झाल्याच्या नंतर परत एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्यात. ज्यांनी आजचं मातृत्व आपल्यामध्ये जागवलं त्यांना विनंती करतो की आपण या निमित्तानं उपस्थित राहायचंय. हा शिवप्रसाद श्रीरामी सावधान केल्याच्या नंतर राष्ट्रगीत चालू होईल. मोठ्या आवाजात आपण राष्ट्रगीत म्हणणार आहोत.